वणी येथे चालता फिरता जनहित कार्यालयाचे थाटात उद्घाटन संपन्न. युवा नेते संजय खाडे यांच्या पुढाकारात सर्वसामान्य जनतेकरिता हेल्पलाईन सुरू. वणी येथे दिनांक 4 जुलै रोजी शेतकरी व सर्वसामान्यांसाठी जनतेचे सेवेकरिता चालतं फिरतं जनहित कार्यालय सुरू करण्यात आले असून अनेक मान्यवरच्या उपस्थितीत मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न झाले. विद्यार्थी व पालकांना तसेच शेतकरी बांधवांना विविध कामाकरिता तहसीलच्या ठिकाणी संबंधित कार्यालयात यावे लागते, परंतु येऊन सुद्धा त्यांचे काम वेळेवर होत नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शेतकरी व सर्वसामान्य जनतेस फार मोठा नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक योजनांची देखील त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही. जनतेची ही बाब व अडचण हेरून यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व युवा नेते संजय खाडे यांनी आपल्या कल्पनेतून सर्वसामान्य जनतेकरिता तसेच त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळावी याकरिता त्यांनी पुढाकार घेतला आणि चालते फिरते जनहित कार्यालय उद्यास आले. आता चालते फिरते जनहित कार्यालय सुरू झाल्यामुळे एका कॉलवर लोकांना विविध शासकीय योजनेबाबतची माहिती मिळणार आहे. संजयजी खाडे यांनी सुरू केलेले पहिले जनहित कार्यालय हे खाती चौक वणी येथे सुरू करण्यात आले असून लवकरच विधानसभा मतदारसंघातही अशाच प्रकारचे जनहित कार्यालय सुरू होणार असल्याची श्री खाडे यांनी माहिती दिली. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून हा उपक्रम सुरू करण्यात आला. फक्त एक कॉलवर या जनहित केंद्राद्वारे सर्वसामान्यांना मोफत शासकीय योजनेसाठी लागणारी मदत केली जाणार आहे. खासदार प्रतिभा धानोरकर व माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनातून व संजय खाडे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर शेतकरी व मान्यवरांच्या हस्ते फीत कापून जनहित केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणामध्ये विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी शेतकरी, विद्यार्थी, महिला, दिव्यांग, निराधार यांची धावपळ होत असते. गरजूंना विविध योजनेचा लाभ घेण्यासंबंधी सुद्धा अपुरी माहिती असते. आता मात्र जनहित कार्यालय उघडल्यामुळे जनतेने त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा नेते संजयजी खाडे यांनी केले असून त्यांनी आपल्या प्रस्ताविकामध्ये बरेचदा तांत्रिक अडचणी किंवा सर्व्हर बंद असल्या कारणामुळे शासनाच्या योजनेपासून अनेक लाभार्थी व शेतकरी सुद्धा वंचित राहतात, ही समस्या लक्षात घेऊन हे जनहित केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट देविदास काळे होते, तर प्रमुख उपस्थिती जयसिंग गोहोकार, घनश्याम पावडे, राजाभाऊ पाठरकर इत्यादी होते. ॲडव्होकेट काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये जनहित केंद्राचा ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे, यामुळे ते यापुढे कोणत्या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे मनोगत काळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. यावेळी जयसिंग गोहोकार, घनश्याम पावडे, संध्या बोबडे, काजल शेख इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर चालतं फिरतं जनहित केंद्रामध्ये शासनाच्या विविध योजनेचा लाभ कसा घ्यावा, त्यासाठी कोणती कागदपत्र जोडावी, ऑनलाईन अप्लाय कसे करावे, याची पद्धत व तांत्रिक माहिती अनेक लाभार्थ्याला नसते. अशा लाभार्थ्यांना हेल्पलाईनवर 96 37 37 54 55 संपर्क साधावा लागणार आहे. संपर्क करताच जनहित केंद्राची टीम त्या गावात किंवा लाभार्थी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचणार व लाभार्थ्यांना मार्गदर्शन व मदत करणार आहे. याशिवाय खाती चौक येथील कार्यालयात देखील लाभार्थ्यांना मार्गदर्शन व मदतीसाठी संपर्क साधता येणार आहे. सदर उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सुरेश काकडे, प्राध्यापक शंकर वहाटे, राजेंद्र कोरडे, पुरुषोत्तम आवारी, अलका महाकुलकर, विवेक मांडवकर, सुनील वरारकर, अनिल देरकर, तेजराज बोढे, अशोक नागभीडकर, अशोक चिकटे, प्रफुल्ल उपरे, मंदा बांगरे,
संगीता खाडे, निलिमा काळे, प्रमिला चौधरी, किरण कुत्तरमारे, संगीता मांढरे, डेव्हिड पेरकावार, डॅनी स्रावार, महादेव तडेवार, अनंतलाल चौधरी, विकेश पानघाटे, प्रमोद लोणारे, विलास चिकटे, संजय सपाट, सुरेश बनसोड, प्रदीप खेकारे, अशोक पांडे, विठ्ठल पिंपळे, प्रेमनाथ मंगाम, नागोराव आवारी, कुणाल पिंपळे, प्रवीण बदमवार, देवराव देवळकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती। सदर कार्यक्रमाचे संचालन राजाभाऊ पाथर्डकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रमोद वासेकर यांनी मानले। सदर उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाला काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मदत झालेले लाभार्थी, मदतीसाठी आलेले लाभार्थी यांच्यासह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेसचे युवा नेते संजय रामचंद्र खाडे हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात राहून समाजसेवा करीत आहेत। संजय खाडे हे वणी मतदारसंघांमध्ये अनेक कार्यक्रम राबवत असून अनेक गरीब लोकांना मदत करीत असतात। बरेचदा त्यांनी दवाखान्यात भरती होणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी हाताने मदत केलेली आहे। एखाद्या संस्थेने सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम राबविल्यास त्या कार्यक्रमास मदत देऊन खारीचा वाटा उचलतात। असे सर्वसामान्यांच्या मदतीस धावणारे संजयभाऊ खाडे यांनी वणी आणि वणी मतदारसंघातील जनतेकरता चालते फिरते जनहित कार्यालय स्थापन केले। त्याबद्दल न्यूज 24 आपकी आवाजचे प्रतिनिधींनी मुलाखत घेतली, ती आम्ही जनतेकरता प्रसारित करीत आहोत। प्रतिनिधी बाळासाहेब खैरे, न्यूज 24 आपकी आवाज। संजय भाऊ, तुम्ही वणी विधानसभा मतदारसंघामध्ये एक अत्यंत प्रसिद्ध म्हणून व्यक्ती म्हणून तुम्ही आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहे। आता नुकतंच आज 4 जुलै रोजी तुम्ही चालतं फिरतं जनहित केंद्र हे सुरू करण्यात आलं आहे। नेमकं तुम्ही त्या जनहित केंद्रामार्फत कोणकोणते काम करणार, सरकारी योजना राबवणार का की अन्य काही कामं आहे, या संदर्भात तुम्ही सांगा। चालतं फिरतं जनहित केंद्राचा उद्देश एक आहे का जे ग्रामीण भागातील वणी विधानसभेमध्ये मारेगाव, वणी झरी या तालुक्यात गेल्या 2 वर्षापासून जे शेतकऱ्यांचे पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालं किंवा अनेक असे काही लोक जमिनी खरवडल्या किंवा कोणाचं अनेक असे आपदा आल्या, त्याच्यामध्ये अनेक असे रोग आहेत, त्याच्यापासून जे लोकांना KYC मुळे असं शासनाने नवीन नियम लावला का त्यांनी आधार लिंक असलं पाहिजे, KYC केली पाहिजे तर म्हणजे पैसे जमा करतील, अशा क्लिष्ट असे प्रक्रिया सुरू केली। त्या क्लिष्ट प्रक्रिया सर्वसामान्यांनी झपत नाही। एक तर शेतकरी एक गरीब असतो, तो वणीला येऊ शकत नाही, आल्यानंतर दुसरी चक्कर मारला तो आपले वैयक्तिक खर्च करू शकतात, त्यामुळे हे प्रकार त्यांना माहीत नसते, त्यामुळे KYC मुळे त्यांचे पैसे रखडले आहेत। आताच आम्ही गेल्या 8-10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी आम्ही यादी काढल्या तर टोटल वणी विधानसभेमध्ये 550 लोक शेतकऱ्यांचे पैसे 60 ते 65 लाख रुपये अजूनही त्यांना मिळाले नाही, कारण KYC मुळे। ते अतिशय गंभीर बाब आहे। एक तर खालील प्रशासनाचं या पदाधिकाऱ्याचं दुर्लक्षितपणामुळे हा प्रकार घडत आहे। हा कुठे थांबवावं म्हणून आम्ही स्वतः याद्या काढल्या। याद्या काढून आम्ही गावागावी जाऊन आत्ताच 2-3 गावाला गेलो, आम्ही 3-4 गावाला गेलो, नंतर वांदी, नांगपेरा, सेलू, नंतर सावरला, पुन्हा ह्या गावाला गेल्यानंतर सुरुवात केली आम्ही। त्या झरीमध्ये त्या दिवशी काय म्हणजे आमचे सेवक गेले, त्यांनी सुद्धा हे केलं। आम्ही मारेगावमध्ये सुद्धा जाणार आहे, तर ह्या लोकांच्या KYC आम्ही डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊन करून देत आहे, जेणेकरून हे केंद्र आम्ही एक इथं खाती चौक वणी येथे एक वॉर रूम तयार केली। तिथं 2 ऑपरेटर आहे जे वणीला येऊ शकते, ते आमच्या वॉर रूममध्ये त्यांनी आपलं ते KYC करून घ्यायचं आहे आणि तेही निःशुल्क, ते त्यांना ते कोणताही शुल्क लागणार नाही। नंतर जे येऊ शकत नाही, ज्यांची परिस्थिती बेकार आहे, चांगली नाही, आर्थिक परिस्थिती चांगली आहे किंवा काम असेल काय तर त्यांना आम्ही हेल्पलाईन नंबर जारी केला। हेल्पलाईन नंबर हा जारी केल्यानंतर त्यांनी 96 37 37 54 55 हा हेल्पलाईन नंबर आहे। 96 37 54 55 त्याच्यावर 24 तास हा हेल्पलाईन नंबर तुमच्या सेवेसाठी जारी राहणार आहे। त्याच्यामध्ये शेतकऱ्यांविषयी असो, बेरोजगाराच्या समस्या असो किंवा एखादी ॲम्ब्युलन्समध्ये अर्जंटमध्ये ॲक्सिडेंट झाला, हे झाला, त्यांना ॲम्ब्युलन्स भेटत नाही, सरकारी ॲम्ब्युलन्स भेटत नाही किंवा प्रायव्हेट नसेल तर प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून नाही, जिम्मेदारी हे आम्ही हेल्पलाईन नंबरवर आम्ही त्यांना मदत करू। तसेच निराधारचा विषय असो, निराधारचे काही लोकांना निराधारचे पैसे मिळत नाही, या हेल्पलाईनबद्दल संबंधित विभाग आम्ही पत्र त्यांना पाठवू, संबंधित SDO असो, तहसीलदार, कलेक्टरला
तर बँका सुद्धा कर्ज देत नाही. कर्जसुद्धा एखाद्या ज्या बँक मॅनेजर अडवलं असलं. आत्ताच एक दोन तीन असे प्रकरण झाले तर आम्ही त्यांचा तक्रार ऐकला आणि त्यांना कर्ज 8-15 दिवसाचं कर्ज दिलं आहे. तर आम्ही जे त्यांची हेड ऑफिस आहे त्यांना यवतमाळ किंवा अमरावती हेडा कळवलं आहे तरी कलेक्टरला पत्र दिलं तर त्यांनी कर्ज तात्काळ दिले. अशा अनेक समस्या आहेत जे शेतकऱ्याच्या न ऐकता त्यांना ते वंचित राहतात. तर ज्याची विधवा महिलांचं काही निराधार असो या सर्व प्रकारच्या म्हणजे सर्व प्रकारच्या शासकीय योजनेचं मार्गदर्शन व प्लस त्याचं सोल्युशन त्याच्यामुळे त्यांना आपण मदत करण्याचा असा मानस ठरला आमचा. तर जनसेवा ईश्वर सेवा घेऊन आम्ही हे वसा सुरू केला. हा कार्यक्रम आमचा कंटिन्यू चालणार आहे. हा जो हेल्पलाईन नंबर आहे 9637375455 अतिशय सोपा व सुलभ नंबर आहे. तर ह्या नंबरवर तुम्ही केव्हाही कॉल करून त्यांना आपलं तक्रार किंवा नोंद करू शकता का माझं हे काम झालं नाही. तर कोणत्याही प्रकारचे काम बेरोजगाराचा विद्यार्थ्याचा विषय असो किंवा कोणता विषय असो आम्ही त्याचा पाठपुरावा करू. म्हणजे शासन दरबारी पाठपुरावा करू. वेळ प्रसंगी पत्र देऊ, दुसरं पत्र देऊ, तिसरं पत्र देऊ. तर ज्या पत्रानंतर ऐकलं किंवा हे आलं तर आपण त्याच्या वेगळ्या वेगळ्याने प्रत्येक विभागात आपण आंदोलनसुद्धा करायची तयारी आहे. आपण या लोकांच्या समस्येविषयी एक संज्ञान त्याला जागरूकता ठेवून आपण हा विषय तेवढाच गंभीरतेने घेतला. म्हणून येणाऱ्या काळात आपण हे सतत केंद्र सुरू राहून आपण त्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला, शेतमजुरांना, युवकांना, बेरोजगारांना किंवा विद्यार्थ्यांना किंवा सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना तर अशा प्रकारची मदत करून आपले सेवा केंद्र आम्ही नॉनस्टॉप कंटिन्यू चालू ठेवून व लोकांची सेवा आम्ही करतो. असा आमचा मानस वैयक्तिक मानस आहे. आपण जनहित केंद्र जे सुरू केलं आहे हो. ते वणी तालुक्यापुरतं मर्यादित आहे का वणी विधानसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी मोबाईल काही वाहनं वगैरे तुम्ही नेमली का? नाही, आम्ही काही सेवक नेमले आहे. एखादा व्यक्ती जर मारेगाव तालुक्या वणी तालुक्यात जन्मलं आमच्या गावात येऊन तुम्ही करून द्या तर आमचे ते सेवक ह्या गावात जाऊन ते चालतं फिरतं नावच त्या चालतं फिरतं आहे. एक सेंट्रलाइज वॉर रूम तयार केली. पण एखाद्या व्यक्ती मला अनेक फोन केल्यानंतर भाऊ आमच्या गावात एवढे 10 ते 12 लोकांचे KYC झाले आहेत. आम्ही 10 ते 12 लोकांना आम्ही निराधार मिळाला आहे. ह्या गावात आपले सेवक जातील. हे लॅपटॉप घेऊन सर्व लॅपटॉप घेऊन जातील पण तिथंच त्याचं काम करून देतील. म्हणून आपण चालतं फिरतं केंद्र हे बोलत आहे. त्या गावात जाऊन करून देतील. येणाऱ्या काळात आम्ही 3 तालुक्यात ही सेवा देण्याचा वैयक्तिक मानस आहे. गेल्या 4 ते 5 वर्षापासून तुम्ही राजकारणात राहून सुद्धा लोकांची सेवा करीत आहे. सामाजिक क्षेत्रातही तुमची चांगली सेवा आहे आणि जनसामान्य माणसाला गरिबांना मदत करता आणि संकटात असणाऱ्यांना मदत करा, संस्थेलाही मदत करता आणि ठिकठिकाणी तुमचा सत्कारही झालेला आहे आणि तुमच्या कार्याचा वणी विधानसभा मतदारसंघ गौरव होत आहे. तर नेमकं तुम्हाला म्हणजे वणी विधानसभा मतदारसंघात तुमची राहायची तयारी आहे का आणि कोणता पक्ष आहे? नाही, 4 ते 5 वर्षांनी म्हणताना नाही गेल्या 1995 पासून वयाच्या 23व्या वर्षापासून मी समाजसेवेचं एक व्रत घेतलं. म्हणजे आता पाहता 30 वर्षे होत आहेत. तर गेल्या 1995 पासून वया 23व्या वर्षापासून मी ग्रामपंचायत लढवली. नंतर सरपंच झालो, नंतर ग्रामपंचायत उपसरपंच झालो, सरपंच झालो, युवा वनी तालुका अध्यक्ष होतो. तर अनेक असे पदं आहेत. आता मी पणन संचालक आहे. मी जिल्हा काँग्रेस कमिटीचं सबस्टिट्यूट म्हणून काम पाहत आहे. तर हे गेल्या 30 वर्षापासून मी अविरत सेवा चालू आहे. समोरही नॉनस्टॉप चालू राहील. आता राहिला वणी विधानसभेचा विषय. लोकांना जर म्हटलं काँग्रेसनं जर तिकीट दिली तर मी 100% राहायची तयारी